तर मतदान हा सगळ्यांचा हक्क आहे आणि पुढच्या 5 वर्षांसाठी आपण आपलं राजकीय भविष्य या मतपेटीमध्ये कैद करत असतो। त्यामुळे प्रत्येकाने मतदान करावं असं आवाहन मोहन भागवत यांनी केलेलं आहे। रजत आपल्याला या संदर्भातले अपडेट देत होते। आता आपण रामटेकमध्ये जाऊयात। रामटेकमध्ये तुषार कोहळे आपल्या सोबत आहेत। तुषार, रामटेक मधली काय स्थिती आहे? मतदान आता सुरू झालेलं आहे, कसा उत्साह आहे मतदारांमध्ये? रामटेक लोकसभा मतदारसंघात देखील सकाळला 7 वाजतापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे। सध्या मी उमरेडमध्ये आहे। उमरेडचे जे इथले जे रामटेक लोकसभेसाठी जे महायुतीचे उमेदवार राजू पारवे सहकुटुंब मतदानाला आलेला आहे। पंडित नेहरू प्राथमिक शाळा उमरेडची आहे, तिथे ते सध्या आलेले आहे। आपण बघू शकतो की त्यांची मुलगी असेल, पत्नी असेल, मुलगा असेल, हे सहकुटुंब इथं मतदानाला आलेलं आहे। आतमध्ये जर का आपण बघितलं ना तर आतमध्ये निवडणुकीची जी प्रक्रिया असते ती देखील सुरू झालेली आहे। मॉक पोल केला जात आहे। काही ठिकाणी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे। हे जे केंद्र आहे इथे जर का आपण बघितलं तर सध्या मॉक पोल केला जात आहे आणि त्यानंतर मतदानाची प्रक्रिया असेल। जेव्हा मतदार आतमध्ये येईल तेव्हा त्याला पहिले या मतदार यादीमध्ये आपला अनुक्रमांक शोधून इथे सही करायची आहे आणि त्या इथे अधिकारी जे असेल ते त्यांच्या बोटाला शाही लावेल आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये मग इथे जे मशीन आहे ईव्हीएम मशीन पाशी इथे त्यांना मतदानाचा आपला हक्क बजावायचा आहे। तर एकंदरीत आपण बघितलं तर बऱ्याच ठिकाणी मतदानाला सुरुवात झालेली आहे। या केंद्रावर सध्याचं जे चित्र आपल्याला पाहायला मिळते ते असं आहे की इथे मॉक पोल झाला असून आता मतदानाची पुढची प्रक्रिया लवकरच सुरू होत आहे। राजू पारवे बाहेर आपण त्यांना विचारूया, कारण की ते मतदानाला इथे आलेले आहे। या मतदान केंद्रावरचे पहिले मतदार तुम्ही असणार आहात? बरोबर, नक्कीच या माझ्या निर्वाचन क्षेत्रातलं या शहरातलं माझं पहिलं मतदान असेल। सगळी व्यवस्था बघता आता मतदानाला सुरुवात झालेली आहे। जनतेला आवाहन करतो की जास्तीत जास्त मतदान करावं। निवडणूक आयोग देखील तसा प्रयत्न करतो की 100% मतदान व्हायला पाहिजे। तुम्ही काय आवाहन करा मतदारांना? मी मतदारांना हेच आवाहन करेल की 100% मतदान व्हायला पाहिजे। आपण सुद्धा मतदारांनी सकाळपासनं म्हणजे इकडे विदर्भामध्ये उन्हाचा तडाखा आहे म्हणून पहिल्या फेसला जास्तीत जास्त मतदान करावं आणि तेच सांगेल की मला आपण बघू शकतो की अमोल राजू पारवे रांगेमध्ये उभे आहे। या मतदान केंद्रावर त्यांचं मतदार उमरेडचं पंडित नेहरू प्राथमिक शाळा आहे, तिथे ते पहिले मतदार ठरणार आहे। थोडी मॉकपोलची प्रक्रिया सुरू होती आणि आता मॉकपोलची प्रक्रिया सुरू झाली की या केंद्रावर देखील मतदान सुरू होणार आहे। अमोल, निश्चित एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।